नमस्कार, मी वैभव मांगले तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा जो चाहे मांगले. सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं नववर्ष हे आपल्यासाठी सुखसमृद्धी आणि भरपूर आरोग्य सुख समाधान घेऊन येणारं ठरो, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. ऊस अत्यंत महत्त्वाचं आहे पीक. ॲक्च्युली ऊस ही एक गवताची जात आहे. ऊसाच्या रसामध्ये लिंबाचा रस घातला आणि थोडंसं आलं टाकलं तर त्याची पौष्टिकता वाढते आणि त्यातले चांगले औषधी गुणधर्मही वाढतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कावळीवर अत्यंत गुणकारी असा रस असतो ऊसाचा, ज्याच्यामध्ये फक्त लिंबाचा रस पिळला की तो स्वच्छ असा ऊसाचा रस, लिंबाचा रस घातलेला कावळीसाठी उपयुक्त ठरतो. तर असा हा ऊस. तर चला आजच्या भागामध्ये कोण गृहिणी आहेत त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी मिसेस रुपाली वैभव नरवडे. मिसेस अन्नपूर्णा टीमचं माझ्या घरात स्वागत आहे. हा माझा हॉल. इथे मी आणि माझं सर्व कुटुंब सगळे प्रोग्राम एन्जॉय करतो. हे आमचे दत्तगुरू, यांच्या कृपेनेच आमच्या घरात सगळे सुख समृद्धी शांती नांदते आणि सकाळी सगळेजण उठल्यावर यांचं दर्शन घेतात पहिले. चला मी आपल्याला आता माझं किचन दाखवते. हे माझं किचन. इथे मी नवनवीन पदार्थ बनवून माझ्या कुटुंबाला खायला घालते. मी वैभव नरवडे. रुपाली नरवडे ही माझी पत्नी आहे आणि तिचं जेवण तर अत्यंत चांगलं आहे, सुगरणच आहे ती. परंतु त्यातल्या त्यात मला तिच्या हातची पुरणपोळी नावाचा पदार्थ खूप चांगला आवडतो. माझं नाव पुष्पलता एकनाथ शिंगोटे. मी रुपालीची मम्मी आहे. स्वभाव तिचा छान आहे, मनमिळाव आहे, सगळ्यांना सांभाळून घेते व्यवस्थित. तिच्या हातची पावभाजी मला फार आवडते. हाय, मी ओम. माझी मम्मी मला खूप अभ्यासात मदत करते. मी माझ्या मम्मी बरोबर खूप मस्ती करतो. माझ्या मम्मीच्या हाताचा मला शेजवान राईस आवडतो. हाय, माझं नाव अनन्या. माझी मम्मी खूप माझी चांगली मैत्रीण आहे. माझा तिचा आवडता पदार्थ चायनीज मंचुरियन आहे. मी मुग्धा रुपेश शेंगोटे. रुपाली ताई माझ्या नणंद आहेत. त्या खूप फ्रेंडली आहेत, प्रेमळ आहेत. त्यांच्या हातचे मला मासवडे आवडतात. ऑल द बेस्ट. रुपाली त्यांची ओळख झालेली आहे. व्हेरी गुड. चला पुढच्या त्यांना भेटूया. नमस्कार, माझं नाव सुनीता वायकर. मिसेस अन्नपूर्णाचं माझ्या घरात स्वागत आहे. हा माझा हॉल आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मी एन्जॉय करते. चला आता माझं किचन दाखवते तुम्हाला. हे माझं किचन आहे आणि हे माझ्या आवडीचं ठिकाण आहे. इथे मी जे सगळ्यांना आवडतं मुलांना खायला ते सगळं मी बनवून त्यांना खायला देते आणि माझा सगळा वेळ किचनमध्येच जातो. नमस्कार, माझे नाव रामदास वायकर. सुनीता माझी पत्नी स्वभावाने खूप प्रेमळ आहे. तिने बनवलेली पनीर भुर्जी ही मला खूप आवडते. हाय, माझं नाव श्रेया आहे. मम्मीने बनवलेले कांदा पोहे मला खूप आवडतात. हाय, माझं नाव शालिनी रामदास वायकर आहे. मम्मी माझी बेस्ट फ्रेंड आहे. मम्मीने बनवलेली पाणीपुरी मला खूप आवडते. नमस्कार, मी विजया शिंदे. मी सुनीताची मावशी लागते. तिने बनवलेली शेंगोळी मला फार आवडते. नमस्कार, मी सुनीता गोविंद डोंगरे. सुनीता माझी भाची लागते. ती स्वभावाने खूप प्रेमळ आहे. तिने बनवलेली भजी कढी मला खूप आवडते. चला तर रुपाली ताई आणि सुनीता ताई बरोबर खेळूया आजचा मिसेस अन्नपूर्णाचा भाग. दोघींच्या समोर 10 पदार्थ मांडण्यात आलेले आहेत आणि 10 पैकी 5 पदार्थ निवडायचे आहेत. पण कोण निवडणार 5 पदार्थ? जी ताई अंताक्षरीमध्ये जिंकेल तिला मिळणार आहे संधी 10 पैकी 5 पदार्थ निवडण्याची. तर आता अंताक्षरीची स्पर्धा आपण सुरू करूया. सा रे ग म प ध नि सा. सवर्ण गाणं म्हणा. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. अच्छा. छ वर्ण गाणं म्हणा. छबीदार छबी मी चोऱ्यात उभी. तुम्हाला शब्द म्हणायला नाही सांगितलेत, गाणं गायचंय गाणं. छबीदार छबी मी चोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचमती छमछम करीत. तुम्हाला शब्दांचा काही प्रॉब्लेम आहे का काय? म्हणजे अवदाजी बा म्हणा की पुढे. गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं. वो मेरी नींद वो मेरा चैन मुझे लौटा दो. लौटा दो. द. 1 2 दिल तो पागल है दिल दीवाना है, दिल तो पागल है दिल दीवाना है. वाह, शब्द छान म्हणता तुम्ही. पण बाकी दीवाना है. ह. हो. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. हमसे तुम दोस्ती कर लो, ये हंसी गलती कर लो.
ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. गोरी है कलैया लाद मुझे हरी हरी चूड़िया. यारा हो यारा मिलना हमारा. रात कली मेरे ख्वाब में. रातकली में ख्वाब आई. रातकली. हा, आता जर एक जरी गाणं चुकीचं म्हटलं तर तुम्ही हारणार आहात, लक्षात ठेवा. हा म्हणा. रातकली मेरे ख्वाब में आई और गले का हार बनी. इश्क में मेरे रब्बा ब. बोल राधा. पाठीमागे प्राउंटिंग करताय तुम्ही. एक तर चाल तुम्ही चुकीच्या गाण्याची लावली त्याला. बोल राधा बोल संगम होगा की नाही म्हणायला चालल्या होत्या त्या. रुपाली ताईंना गाणं म्हणता आलेलं नाहीये, म्हणून 10 पैकी 5 पदार्थ निवडण्याची संधी मिळते आहे. आपल्या सुनीता ताईंना जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आज गुढीपाडव्या निमित्त स्पेशल एपिसोड असल्यामुळे आज आम्ही एक गंमत करणार आहोत. गंमत म्हणजे एकतर आम्ही गोडाचे पदार्थ बनवणार आहोत किंवा आम्ही तिखटाचा पदार्थ बनवणार आहोत. तर गंमत अशी आहे की एका टेबलावर आहेत गोडाचे पदार्थ, एका टेबलावर आहेत तिखटाचे पदार्थ. तर ताई, तुम्हाला 2 टेबलांपैकी एक टेबल निवडायचं आहे. सांगा कुठलं टेबल पाहिजे तुम्हाला? गोडाचं टेबल पाहिजे. पण हे गोडाचं टेबल नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलंय गोडाचं आहे म्हणून? गोडाचं असं म्हणलं तर बरं ठीक आहे. या टेबलावर बघूया यांना जे गोडाचे पदार्थ हवेत ते नक्की हे टेबल आहे की नाही आपण बघणार आहोत. होय, बहुतेक केळी आहेत, टोस्ट आलेले आहेत, हे आहे दूध, हा आहे रवा आणि हे आहेत बेदाणे. अरे वा, याच्यापासून छान टोस्ट घातलेला शिरा बनवून आम्हाला देणार आहेत बहुतेक असं वाटतंय. हो ना? हो. व्हेरी गुड. आता बघूया उरलेले 5 पदार्थ कुठले आहेत आपल्या रुपालीताईंच्या वाट्याचे. याच्या खाली आहे पनीर, ही आहे चवळी, काबुली चणे आहेत, याच्या खाली आहे कोबी आणि याच्या खाली आहेत कच्चे बटाटे. असे पदार्थ आहेत आपल्या रुपालीताईंच्या वाट्याचे. आता बघूया दोघी जणी नक्की याच्यापासून काय बनवतायत. तुम्ही काय बनवाल? गोडाचं शिरा बनवतील. तुम्ही काय बनवाल? पनीर कुर्मा बनवणार आहे. दोघींकडे आहे आम्ही दिलेली 30-30 मिनिटे. पण 30-30 मिनिटांपैकी सगळे मिनिटे वापरता येणार नाहीत, कारण माझ्याकडचे मसाले तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, तुम्हाला गोडाचे पदार्थ घ्यावे लागणार आहेत आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडे जी 30-30 मिनिटे आहेत त्याच्यापैकी काही मिनिटं मला द्यावी लागतील. ओके? बोली लावायला सुरुवात करा. सुनीताताई, तुम्ही 1 मिनिटापासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बस 11च्या पुढे जायचं नाही. ठीक आहे. 11 मिनिटामध्ये सुनीताताई आपल्याला बनवून दाखवतील छान असा शिरा. आणि आपल्या सुनीताताई आता तयारी करतायत त्यांच्या शिऱ्याची. म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे ठरवतायत. तोपर्यंत घ्या तुम्ही छोटासा ब्रेक आणि कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा जो चाहे मांगले. ते का व्हेजिटेरियन आहेत? ते का व्हेजिटेरियन आहेत? घरात खात नाहीत म्हणून. ते घरात खात नाही, घरात नाही बनवत नाही. हो. अच्छा, बाहेर खातात? ते नाही माहित नाही. अहो केवढी घाई. हे घ्या